हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजय गोंदी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7 आणि आपण निघालो आहे गाणगापूर दर्शनासाठी। ही सिरीज आपली 4 दिवसाची असणार आहे। याच्यामध्ये आपण गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि आपला अजून काही टाइम भेटला तर अजून काय आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सिरीज मध्ये मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे, जसं की टोल किती लागले, आम्ही कुठे जेवलो, किती खर्च लागला, डिझेल किती लागला, किती किलोमीटर झाले। चला तर मित्रांनो, निघूया आपण आपल्या ट्रिपसाठी। तर मित्रांनो, फायनली आपली जर्नी स्टार्ट झाली आहे। पहिलं तर आपण आता जाऊन डिझेल भरून घेऊ, गाडी फुल करून घेऊ आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी। मित्रांनो, मी टोटल गाडीत 2200 रुपयाचा डिझेल टाकला आणि जवळजवळ मला 24 लिटर डिझेल आला। डिझेल टाकून घेतात मी गाडीच्या 4 टायरांची हवा चेक करून फास्टॅगचे रिचार्ज करून मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। ही आमची दुसरी गाडी आहे। टोटल आम्ही 10 फॅमिली मेंबर्स होतो ट्रिपला।
तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्याला पोहोचतो ट्रॉफिक नाही भेटणार असं कधी होऊच शकत नाही. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. हे बघा मित्रांनो आमची माणसं सगळी कंटाळली ट्रॅफिक मध्ये. तर मित्रांनो आता लोणावळ्याच्या या अर्धा पाऊण तास ट्रॅफिकच आपण फायनली निघालो आहे पुण्याकडे. बघूया आता थोडा वेळ गाडी चालू आपण अर्धा पाऊण तास आणि एक टी ब्रेक घेऊया. तर मित्रांनो आता आला आहे तलेगाव टोल नाका. मित्रांनो आता आपण आहोत पुण्यामध्ये. आता आपण जाऊया मोर्या मिसळ खायला. तर मित्रांनो बघा ही आमची मिसळ आलेली आहे. तर मित्रांनो आपला आता नाश्ता झालेला आहे. एकदम भरपेट नाश्ता झालेला आहे. पुणेरी मिसळ एकदम मोर्या मिसळ. आम्ही पुणेरी मिसळ ट्राय केली आणि एकदम अनलिमिटेड होती. फक्त 80 रुपयामध्ये अनलिमिटेड होती. तर मी तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही पण इथे एकदा या आणि एकदा ट्राय करा. चला जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी आता. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे पुण्यामधून. हे बघू शकता तुम्ही आता पुणे मेट्रो स्टेशन इथे आहे मी. आले उंट कॅमल. तर मित्रांनो फायनली आपण पुणा सिटी सोडलेली आहे. जवळजवळ आपल्याला 1-1.5 तास लागला पुण्यामध्येच. तर चला आता कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर मित्रांनो आता आपण थांबलो आहे वाखार येथे पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी आपण 2 गाड्या घेऊन आलो आहेत. त्यात एक CNG गाडी आहे त्यासाठी थांबलो आहे थोडा. आता आपण आहोत सोलापूर हायवेवरती. हैदराबाद सोलापूर हायवे बघू शकता तुम्ही. आता छान असा लुक आहे. व्ह्यू बघा व्ह्यू फक्त. मित्रांनो आता आला आहे पाटस टोल प्लाझा. मित्रांनो आता वाजत दुपारचे 2:15 आणि आपण थांबलोय जेवायला रस्त्यात. कारण आपण जेवण घरातूनच कॅरी केलं आहे. आजचा पहिला दिवस असल्यामुळे बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो आमचं जेवण चालू आहे आता मस्तपैकी वनभोजन. हे बघा मित्रांनो आम्ही जिथे जेवायला थांबलो होतो तिथे पेरू बघा किती आलेत. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे सोलापूरच्या मागे आहोत. थोडा 10-12 किलोमीटर मागे आहोत.
आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30. तर आता वाजले संध्याकाळचे 5:15. बघा व्ह्यू किती भारी आहे. आणि आम्ही आता पोहोचलो आहोत सोलापूर क्रॉस केलाय. असे रोड असेल तर गाडी चालवला काय कंटाळा येणार नाही. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आता गाणगापूर येथे. पोचलो आपण लवकरच 8 वाजताच पोचलो, पण आम्हाला रूम बघायला थोडा वेळ लागला. आणि फायनली आम्हाला भेटलेले आहे अवधूत आश्रममध्ये म्हणून आहे, तिथे आम्ही रूम घेतलेले आहे. रूम एवढे फुल आहेत की भरपूरच गर्दी आहे मित्रांनो, काय सांगू. हे बघा तुम्हाला मी दाखवतो, मस्त आश्रम आहे, गौशाला पण आहे ते तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो हे बघा इथे कसे मस्त पद्धत आहे. जेवढेही भाविक येतात इथे राहायला त्यांचे हे बघा चप्पल इथे काढून ठेवावे लागतात, आतमध्ये एंट्रीच नाही आहे. तर मित्रांनो आपला आजचा पनवेल टू गाणगापूर रोड ट्रिपचा 520 किलोमीटर असा प्रवास झाला. आणि आपल्याला टोटल टोल 750 रुपये लागले. त्याच्यामध्ये मला 5-6 टोल होते. मला ते पूर्ण दाखवता आले नाही व्हिडिओमध्ये, कारण मला ड्रायव्हिंग पण करायची होती. जेवढं जमलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये माझे काही चूक वगैरे झाले असेल तर ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट बॉक्समध्ये ते चूक सुधारायचा प्रयत्न करेल. चला तर आता मी तुम्हाला एक छोटीशी रूम टूर देतो, चला माझ्यासोबत. हे बघा कसं कृष्ण भगवान. तर मित्रांनो हे बघा किती छान असा आश्रम आहे, अवधूत आश्रम. तुम्ही कधी आलं नाही तर गाणगापूरला तर एकदा नक्की भेट द्या, खूप मस्त आहे. आणि याच्यामध्ये ना एक गौशाला पण आहे, तुम्हाला मी सकाळी दाखवेल. आणि ही बघा हे अशी आम्ही रूम घेतली आहे. 4 बेडची. आणि हे संडास बाथरूम त्याला अटॅच आहेत. तर मित्रांनो आजचा आमचा 520 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग जर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय गाईस, भेटूया उद्या.